जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे एमपीएससी ग्रुप बी अँड सी सिरीज नंबर 1 वर. ठीक आहे. तर नेमकं काय होणार आहे पहा. सध्या काय होत आहे माहिती आहे का, गॅझेटेड एक्झाम आहे ना, एमपीएससी ची गॅझेटेड एक्झाम म्हणजे राज्यसेवावाली, ती आता सध्या निशाणा कोणाला करत आहे, युपीएससीला. म्हणजे युपीएससीचे जे काही प्रिलिम्स वाले क्वेश्चन आहेत ना, जवळपास एमपीएससी मध्ये विचारण्यात आलेले आहेत, जे काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम झालेली आहे सध्याची. दुसरं म्हणजे ग्रुप बी मध्ये पण चेंजेस झालेले आहेत. मॉडरेट लेवलचा पेपर होता, गेल्या वर्षीचा काय हार्ड नव्हता, पण मॉडरेट होता, इझी नव्हता. तिने एमपीएससी कडे कल घेतलेला आहे. म्हणजे काय, एमपीएससीच्या प्रिलिम्स मध्ये जे काही क्वेश्चन होते ते इकडे आलेले पाहायला मिळतात. ग्रुप सीचा काय सीन झालेला आहे, ग्रुप सी ने इकडे निशाणा केलेला आहे ग्रुप बी ला. म्हणजे ग्रुप बी चे जर तुम्ही पीवायक्यू केले असते थोडंफार इन डीप, जसं आपण तलाठीचे घेतलेले आहेत त्या टाईपने, तर तुमच्या ग्रुप सीचा कट ऑफ क्लिअर झाला असता. ठीक आहे. तुम्ही लेक्चर व्यवस्थित पहा, मी काय सांगत आहे त्याला निग्लेक्ट करू नका. आता पॅटर्न चेंज होईल का, पॅटर्न चेंज होऊ शकतो, नाही होऊ शकत, ते तुम्ही टेन्शन नका घेऊ. पण या टाईपचं तयार असा की कुठलाही पॅटर्न असो, आपला कट ऑफ च्या वर 2-3 मार्क येतीलच. म्हणजे ग्रुप बी ला. ग्रुप सी तर चांगलंच आहे, काय हार्ड नाही. आपण जर तलाठीची सिरीज केलेली असेल तर ना काही लेवल हार्ड नाही ग्रुप सीचा. ओके. सो तरी तुमच्याकडे चांगला वेळ आहे ग्रुप सी साठी. दोन्ही फॉर्म भरा. आय थिंक सो वयाच्या, म्हणजे ग्रुप सीचं सांग, त्या ग्रुप सीचं मला माहिती नाही की वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतात. मी लेक्चर घेतला होता तसा, पण आठवत नाही, 38 आय थिंक सो. ठीक आहे. 38 दोन्हीलाही आहे ना, ग्रुप बी अँड सी ला. असो, काहीही असो, पण काय करायचं आहे, एका वर्षात आपल्याला लागून जायचा असा अभ्यास करायचा. आता बाकीचे 2 महिने राहिलेले आहेत, तर कट ऑफ क्लिअर होईल असा आपण अभ्यास घेऊया. ठीक आहे. पहा, या लेक्चर मध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, एक तर इतिहास, दुसरा म्हणजे भूगोल. आपण भूगोल आणि इतिहासचे गेल्या वर्षीचे ग्रुप बी चे क्वेश्चन्स करूया. इन डीप जाऊया, खूप छानपैकी जाऊया. इन डीप म्हणजे बिनकामाचे नसणारे गोष्टी, जे काही कामाचे आहेत, जे काही तुमच्या बी आणि सी ला येतील त्यामधलेच. असं राज्यसेवाचं काही देईल का मी ते अजिबात नाही. म्हणजे डिस्क्रिप्टिव्हचं नाही, जर ते काही 1 लाईनर असेल गोष्टी तर नक्कीच द्यायला लागेल मला. ठीक आहे. हे झाला. इतिहास आणि भूगोलचा तर असणारच आहे. त्यामध्ये अजून पॉलिटिक्सचा जो आहे ना, तो एक क्वेश्चन मी घेणार आहे, शेवटी घेईल एक क्वेश्चन. का तर थोडासा लेंदी आहे, थोडासाच, एकदम 10-15 मिनिटं लागतील, जास्त नाही. मला असं वाटतं 10-15 पण नाही, कमीच करून देईल मी. ठीक आहे. टेन्शन नका घेऊ. बस हे लेक्चर स्टार्ट करूया आता. आणि मेन म्हणजे मला कमेंट आला होता की यार 22,000 प्रश्नसंच आहे, त्यामधनं घ्या. 22 और 21,000. माझ्याकडे 22,000चा एक बुक आहे. कुठला आहे तर ज्ञानदीप अकॅडमीचा आहे. मी केलेला नाहीये तेवढा. ठीक आहे. तेवढा माझ्याने झाला नाही करणं, तेवढा कोणी करू शकत नाही. खूप प्रश्न आहेत, ते संपत नाही. माझा असा विचार आहे की आता काय करू, पहिले राज्यसेवाचा करूया. म्हणजे जर ग्रुप बी ला हेल्प झाली तर खूप कामी होऊन जाईल, तुमचं कामच बनवून जाईल. ठीक. पहिले राज्यसेवाचे असेच सेक्शनल लेक्चर घेऊ. सेक्शनल म्हणजे काय, इतिहास घेऊ, भूगोल घेऊ, पॉलिटी घेऊ, इकॉनॉमिक्स घेऊ, 2-2 सब्जेक्ट घेऊ. ठीक आहे. म्हणजे आता इतिहास सुरू केला, उद्या पॉलिटीचा घेईल ह्याचा. ठीक आहे. अशा टाईपचे समजत आहे का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. असो, स्टार्ट करूया लेक्चरला. पहिला प्रश्न पहा काय होता, म्हणजे काय आहे, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीपैकी कोणती सामाजिक कामे केली होती. तर नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन मंजुरी, स्थिती सुधारणे प्रयत्न केले. यस, त्यांनी केले होते. नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्टार्ट केली होती. कधी कधी हे नाव चेंज होईल, या जागी त्यांनी दुसरंच गोखले वगैरे नाव दिलं तर कन्फ्युज होऊन जाईल. मग त्यासाठी काय करायचं, लीग म्हणलं की जोशी प्रीमियर लीग स्थापन करतो असं लक्षात ठेवायचं. केव्हा स्थापन केली होती त्यांनी, 1911 मध्ये. किंवा 1911 मध्ये, 1911. ठीक आहे. दुसरा पॉइंट आपण पाहूया. पहिला पॉइंट तर बरोबरच आहे. म्हणजे पहिल्या पॉइंट मध्ये असणारे कोणते कोणते ऑप्शन आहेत, ए आहे इथे, ए आहे इथे, ए आहे इथे. सॉरी इथे नाहीये. ठीक आहे, इथे नाहीये. म्हणजे 2 ऑप्शन तर इझिली आपले काय झाले, कटछट झाले आहे. एक बरोबर आहे. दुसरा पहा काय म्हणत आहे, देश सेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याचा उद्देश नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था स्थापन केली. तर यस, हे बरोबर आहे.
सर्वस्व ऑफ इंडिया सोसायटी, SIS त्यांनी स्थापन केले होते 1905 मध्ये, 1905 मध्ये. 1905 मध्ये अजून काय झाला होता, बंगालची फाळणी झाली होती. म्हणजे ह्याचा आणि ह्याचा काही संबंध नाहीये, पण इयर आला की लक्षात ठेवायचं काहीतरी झालं होतं यावर्षी. ठीक आहे, बी पण योग्य आहे. आता बी नसणारा ऑप्शन तर सर्वांमध्ये बी आहे, यामध्ये काही करू शकत नाही आपण, बी ला घेऊया. एखाद्या वेळेस जर सगळ्यामध्ये या दोन्हीमध्ये बी दिसला ना, बी वाचत नाही बसायचं. ठीक आहे, मी एक सांगत आहे सध्या, कारण पूर्ण वाचणं माझं काम आहे. यामध्ये बी होता, तिथे टाइमपास करायचं नाही, बी वाचायचं नाही, सी मध्ये जायचं डायरेक्ट. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथाश्रम काढले, तर इथे चूक केलेली आहे. त्यांनी नाशिक नाही तर पंढरपूर मध्ये त्यांनी अनाथाश्रम सुरू केले होते. ठीक आहे, सी येणार नाही आणि ऑप्शन मध्ये सी दोन्हीही नाहीये. चला फायनल पाहूया. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. तर 1906 मध्ये त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. कसं लक्षात ठेवायचं, हे योग्य आहे, डी आहे, म्हणजे हा ऑप्शन नंबर 1 येणार नाही, तिसरा बरोबर आहे. कसं लक्षात ठेवायचं, शिंदेची स्पेलिंग काय येते, शिंदेची स्पेलिंग येणार SHINDE, शेवटी DE आहे. डिप्रेसची स्पेलिंग DEPRESSED, डिप्रेस्ड. ओके, असं लक्षात ठेवायचं. शिंदेने केले का सुरुवात, यस केलेली आहे. आता थोडंसं प्रार्थना समाजाचं प्रत्येक वेळेस येत असतं. तुमच्याकडे जर समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल ना, तर भाई तुम्ही डायरेक्ट प्रार्थना समाजावरती जा, त्यातलं सर्व वाचून घ्या. नाही तर थोडंसं मीही काही इम्पॉर्टंट पॉइंट सांगत आहे, ते लक्ष देऊन पहा. प्रार्थना समाज हे केव्हा स्थापन झाली होती, तर 31 मार्च 1867. डायरेक्ट त्यांनी डेट विचारलेली आहे, पूर्ण डेट पाठ करायची आहे. ओके, तर ही जी समाज आहे, हिचे पूर्वीचे नाव काय होते, परमहंस सभा होते, परमहंस. ओके, परमहंस केव्हा स्थापन झाले होते, 1848. मोटिवेशन कोणाचे घेऊन स्थापन झाले होते, तर ब्राह्मो समाज जे आहे त्याचे मोटिवेशन मिळाले होते परमहंस समाजाला. ब्राह्मो समाज केव्हा स्थापन झाले होते, 1828. ठीक आहे, 28 एकदम 20 वर्षांनी 48 मध्ये इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, पुणेमध्ये स्थापन झाली होती, पुणे और मुंबई, एक मिनिट, मुंबईमध्ये, सॉरी. तर ब्राह्मो समाज कोणी स्थापन केले होते, RRR राजाराम मोहन रॉय यांनी. परमहंस समाज कोणी स्थापन केले होते, दादोबा पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. ठीक आहे, मग सीन असा झाला, काहीतरी त्यांची लिस्ट कोणीतरी पळवली होती, खूपच असे सिक्रेट सभा होती, लिस्ट पळवल्यामुळे म्हणजे इंग्रजांना कळू नये वगैरे म्हणून ती समाज एकदम वॅनिश झाली, किंवा आपण म्हणू शकतो डिझॉल्व्ह झाली. ठीक आहे, ही प्रार्थना समाज. डीपीटीचे भाऊ कोण होते, आत्माराम पांडुरंग तरखडकर, APT. तर APTने काय स्थापन केले, APTने स्थापन केले प्रार्थना समाज. ओके, या 3 समाजाचे इयर, या समाजाच्या डेट सोबत लक्षात ठेवा, या समाजाचं इयर लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. ओके, हे झालं. म्हणजे यामध्ये प्रार्थना समाजामध्ये बरेच जण होते. आत्माराम पांडुरंग तरखडकर होते, भाऊ महाजन नाही, दादोबा पांडुरंग तरखडकर होते, त्यांचे भाऊ अजून भास्कर पांडुरंग तरखडकर होते, न्यायाधीश चंदावरकर होते, अजून 2 जण होते, रानडेजी होते, अजून असो इतके होते. इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत मी तुम्हाला. ठीक आहे, समजलं तुम्हाला इतकं. चला नेक्स्ट जाऊया. हे लक्षात ठेवत जा, का एक्झाम मध्ये येत आहे बरं का. हे त्याने एक्स्ट्रा पॉइंट दिलेला आहे यावेळेस. नाशिक मध्ये वगैरे अनाथाश्रम पण नाही, पंढरपूर मध्ये अनाथाश्रम आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आणि गोखले जे आहेत ना, सॉरी थोडस इथं गोखले बद्दल पण सांगते. गोखले कुठे गेले, नामदार गोखले. ठीक आहे, नामदार गोखले हे गांधीजीचे गुरु होते, गांधीजीचे राजकीय गुरु. ठीक. डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तर चार्ल्स फॉर्जेट याने उभारला होता. या टाइमिंग मध्ये नेते कोण होते, मंगल गर्डी आणि सय्यद हुसेन होते. मरीन बटालियनचे कोण होते, नेते होते. तर यांनाही त्यांनी फाशी दिली होती.
हा जो होता चार्ल्स फॉर्जिट, हा 1855 ते 1863 पोलीस आयुक्त म्हणून होता मुंबईमध्ये. ओके, चार्ल्स फॉर्जिटच्या नावाने एक मुंबईवर एक रोड पण आहे. नॉट सो इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट म्हणजे लोकमान्य टिळकांनी यावर एक टीका केली होती या गोष्टीवरती. ओके, बस इम्पॉर्टंट आहे. बाकीचे जे ऑप्शन आहेत ते इम्पॉर्टंट ऑप्शन नाही आहेत. ठीक आहे, सो याबद्दल मी काय बोलणार नाही. नेक्स्ट, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यात संबंधातील लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. तर खरं तर उत्तर इथे लोकमान्य टिळक यायला हवं होतं, पण आयोगाने उत्तर इथे शिवराम पंत परांजपे दिलेलं आहे. लोकमान्य टिळकांनी देशाचे दुर्दैव अशा हेडलाईन देऊन मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यामध्ये बोलले होते. हा खटला केव्हा झाला होता? 1908 मध्ये. आणि जे काही खुदिराम बोस आणि त्यांच्यासोबतचे जे होते त्यांनी काय केलं होतं, किंगफिशरला मारण्याचा, किंगफिशर कोण व्हायसरॉय होता, किंगफिशरला मारण्याचा कट केला होता. पण सीन असं झालं की ज्या गाडीमध्ये त्यांनी बॉम्ब टाकला त्या गाडीमध्ये तो नव्हता, त्याची बायकोनी लीक होती. तर ते जागीच त्यांचा मृत्यू झाला आणि खूप मोठा सीन झाला होता. ठीक आहे, असो. बाकीचे ऑप्शन पाहून घेऊया. आणि खुदिराम बोसना ना फाशी पण झाली होती. ओके, बाकीचे ऑप्शन शिवराम पंत परांजपे इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं जे आहे ना काळ आणि स्वराज्य नावाचे जे न्यूजपेपर आहे ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे विचारू शकतात नेक्स्ट टाइम तुम्हाला. अच्युतराव कोल्हटकर काय ना पहिलेच्या म्हणजे 90sच्या टायमिंग मध्ये काय व्हायचं, एक प्रेमिका आपल्या प्रियकराला काय करायची, कबुतराने संदेश पाठवायची, कबूतर जा जा जा. पण आत्ताच्या सध्याच्या काळात कोल्हा थ्रू लेटर जातं. कोल्हटकर, ठीक आहे, संदेश हा त्यांचा न्यूजपेपर आहे. समजलं तुम्हाला? पृथ्वीगीर, हरिगीर नॉट सो इम्पॉर्टंट. ठीक आहे, दुसरं म्हणजे शिवराम पंत परांजपे यांना काय म्हटलं जाते, महाराष्ट्राचे डिमोस्थेनिस म्हटलं जाते. त्यांनी 1920 मध्ये साहित्य संमेलन अध्यक्षपद स्वीकारले होते आणि हे विचारू शकतात म्हणून दिलेलं आहे. नेक्स्ट पहा, अचूक जोड्या लावा म्हणजे करेक्ट. 1858चा कायदा, 1858 मध्ये भारत मंत्री पद निर्माण झाले होते. ठीक आहे, आणि पदाची निर्मिती झाली होती. हो, आणि गव्हर्नर ऑफ इंडिया जो आहे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया याचे नाव व्हाईसरॉय झाले होते. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. थोडेसे गव्हर्नर जनरल इंडिया हे थोडस कन्फ्युज होतं, त्यामुळे इथेच लिहून देईल मी, पहा लक्ष देऊन. 1733 मध्ये काय झालं, गव्हर्नर ऑफ बेंगॉलचा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल झाला. ठीक आहे, 1733 मध्ये. 1833 मध्ये काय झालं, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल जो आहे ते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाला. काय झाला, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, मग त्यानंतर 1858 मध्ये जो काही गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे ना त्याचं नाव काय झालं, व्हाईसरॉय. आणि सोबतच भारत मंत्री हे पद निर्माण झालं होतं. हे इम्पॉर्टंट आहे, हे पाठ करा. यामध्ये ना वॉरेन हेस्टिंग्स जो आहे तो गव्हर्नर ऑफ बेंगॉल बनला. ठीक आहे, बेंटिक जो आहे तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनला. ठीक आहे, 1833 मध्ये. आणि 1858 मध्ये व्हाईसरॉय म्हणून पहिला व्हाईसरॉय कोण बनला, कॅनिंग बनला. हे पण इम्पॉर्टंट आहे. पुढे मी दिलेले आहेत कायदे, पण एक जे काही इम्पॉर्टंट आहे ते अगोदर पाठ करून ठेवायचा, म्हणजे बाकीचं लक्षात असो की नसो हे तर लक्षात येणं महत्वाचं आहे एक्झामच्या टाइम मध्ये. झालं. एचा चार 2 ऑप्शन मध्ये आहेत. तिसरा ऑप्शन टिक केलाय मी, इट मीन्स उत्तर हेच आहे. बीचा काय येणार, 1 येणार. 1909 मध्ये मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघ स्थापन झाले होते. ऍक्च्युअल मध्ये मुस्लिम लीग केव्हा स्थापन झाले, 1906 मध्ये, जेव्हा बंगालची फाळणी झाली होती ना त्याच्या 1 वर्षानंतर मुस्लिम लीग स्थापन झाले होते त्या टायमिंग. त्याचा काही संबंध आहे का, नाही तसा संबंध असतो ही असे नाही त्या काळात, पण असा डायरेक्टली संबंध दाखवलेला नाही, थोडस इनडायरेक्टली दाखवलेला आहे.
ठीक आहे. 1906 मध्ये काय झाली, मुस्लिम लीग स्थापन झालेली आहे. भारत सरकारचा कायदा 1919 मध्ये, यामध्ये द्विशासन पद्धत आली होती कुठे, प्रांतामध्ये. जे 1919 मध्ये द्विशासन पद्धत प्रांतामध्ये आली होती ना, तेच 1935 मध्ये रद्द करण्यात आली. इट मीन्स ती रद्द होऊन स्वायत्ता आली, म्हणजे एक मत, एक वाली, एकच स्वायत्ता. ठीक आहे, द्वि नाही, एक. समजलं तुम्हाला? आणि तिथून रिजेक्ट करून ते कुठे जाण्यात आली, 1935 मध्ये केंद्रामध्ये पाठवण्यात आली. केंद्रीय द्विशासन पद्धत 1935. ठीक आहे, तर उत्तर काय येणार, 4, 1, 3, 5. ओके, समजलं तुम्हाला? थोडेसे कायदे आहेत, आपण खाली कायदे पाहून घेऊया. हे आहेत कायदे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची नियमन किंवा कंपनी रूल 1773 मध्ये, सॉरी मी 1733 सांगितलं का वर, बंगालचा गव्हर्नर. जर 1733 बोलले असेल चुकून बोलले मी, 1773 आहे. ओके, 1833, 1773, थोडेसे नंबरिंग पाठ करून ठेवा. तर बंगालचा गव्हर्नर जनरल काय बनला, बंगालचा गव्हर्नर काय बनला, बंगालचा गव्हर्नर जनरल. तर वॉरेन हेस्टिंग्स हा होता पहिला. नेक्स्ट हा इम्पॉर्टंट नाहीये, हा इम्पॉर्टंट आहे, पण काय इम्पॉर्टंट आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल 1784च्या पीट्स इंडिया ऍक्ट नुसार तयार झाले होते. ओके, 1813 चार्टर ऍक्ट नॉट सो इम्पॉर्टंट. 1833चा चार्टर ऍक्ट इम्पॉर्टंट आहे. बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला होता, जो की लॉर्ड बेंटिक होता. ठीक आहे, बेंटिकचा कार्यकाळ. बेंटिकने अजून काय केलेलं आहे, सती प्रथा तुम्हाला माहितच असेल. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेसाठी खूप मेहनत घेतली आहे. सती प्रथा काय होती, तर एखादा पुरुष आहे ज्याची डेथ झाली, तर त्याच्या मागे त्याच्या शवावर जाण्यासाठी जेव्हा पुरुषाला जातात, त्यासोबतच शवावर स्त्री बसत, म्हणजे त्याची बायको जी आहे ती बसत गेली आणि तिलाही जाळून टाकत. ती प्रथा जी आहे ते विलियम बेंटिक आणि राजा राममोहन राय 1828 मध्ये रद्द करण्यात आली. त्याचा कार्यकाळच होता या टायमिंगचा, पण हा कार्यकाळ लक्षात ठेवायला काही अवघड जाणार नाही असं मला वाटतं. हा किंवा मी ट्रिक दिलेलीच आहे, 1773, 1833 है ना. 1853चा हे खूप इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट येऊ शकतो हा. सिव्हिल सर्व्हिसेस निर्माण झाले, ओपन चॅलेंज देण्यात आले किंवा ओपन कॉम्पिटिशन आणली गेली. ठीक आहे, 1858चा भारत सरकार कायदा, यामध्ये सांगितलेलंच आहे मी, भारत मंत्री आणि व्हॉइसरॉय हे पद निर्माण झाले होते. व्हॉइसरॉय तर पद अगोदरच होते, फक्त गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं नाव बदललं, काय, व्हॉइसरॉय. 1861चा भारतीय परिषद कायदा नॉट सो इम्पॉर्टंट, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये, हा पण नाहीये, हा इम्पॉर्टंट आहे. मॉर्ले मिंटो कायदा सुधारणा, स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी. ठीक आहे, मॉर्ले यामध्ये कोण होता, तर सेक्रेटरी होता, आणि मिंटो यामध्ये काय होता, तर मिंटो व्हॉइसरॉय होता. ठीक आहे, 1919चा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायदा, यामध्ये काय होता, द्विदल शासन पद्धत आली होती, प्रांतामध्ये आली होती, है ना, आत्ताच झालेला आहे ते. आणि 1935चा भारत सरकार कायदा, प्रांतामधील द्विदल शासन रद्द करण्यात आली, त्यात स्वायत्ता आली आणि द्विदल शासन कुठे आणण्यात आली, तर केंद्रामध्ये. सोबतच फेडरल कोर्ट स्थापन करण्यात आले आणि 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, सोबतच पाकिस्तान पण निर्माण झालं. ठीक आहे, हे असे इम्पॉर्टंट आहे, हे पाठ करणं खूप गरजेचं आहे. जरी तुम्हाला हे आवडलं नसेल, तुम्ही काय करा, आपलं समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्ही वाचू शकता, पण खूप डीप दिलेलं आहे, खूपच डीप. त्यामुळे मी असंच वरवर सांगितलं, जर तुमच्या एक्झाम मध्ये जे इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. पहा, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविलं नाही असं म्हणत आहे. क्वेश्चनला गोल करून टाकायचा. तर इथे उत्तर आहे बीटी रणदिवे, उत्तर आहे चौथा. हे अध्यक्षपद नव्हते, जास्त याचा काहीच संबंध नव्हता याच्याशी. बीटी रणदिवे जन्म लेट झाला होता त्यांचा. ठीक आहे, म्हणजे जन्म म्हणा किंवा ते त्यांच्या त्या टाइमचे नव्हतेच. तर आयटेकची स्थापना केव्हा झाली होती, 1920 मध्ये 31 ऑक्टोबरला झाले होते. ठीक आहे, 31 ऑक्टोबर हा दिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो, एकदम क्लिक झालं म्हणून सांगते, युनिटी, नॅशनल युनिटी म्हणून साजरा केला जातो. 1920 मध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता नोव्हेंबर मध्ये, पण ऑक्टोबर मध्ये त्यांनी स्थापन केलं होतं काय, आयटक.
सोबत कोण होते? बाप्तिस्ता, जोसेफ बाप्तिस्ता आणि जोशीजी होते. नामा जोशीजी. ओके. दुसरं म्हणजे यामध्ये पहिले अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. दुसरे अध्यक्ष कोण होते? जोसेफ बाप्तिस्ता. आणि तिसरे आणि चौथे अध्यक्ष CR दास होते. CR दास. त्यामध्ये काय समजून इम्पॉर्टंट म्हटलं तर सेक्रेटरी कोण होते? सेक्रेटरी इथे दिलेलं आहे चमनलाल. चमन आहे की चिमण आहे की चुकून मी चमन दिलं असेल इथे लिहून. चिमनलाल आहे तुमचं. ठीक आहे. तर यामध्ये अजून कोण इम्पॉर्टंट व्यक्ती होती? CR दास होते, जवाहरलाल नेहरू होते, सुभाषचंद्र बोस होते, VV काय आहे इथे गिरी होते, परत सरोजिनी नायडूजी होतं. फक्त कोण नव्हते इथे ऑप्शन मधले? BT रणदिवे नव्हते. ऑप्शन नंबर 4 येईल इथे. 1929च्या नागपूर अधिवेशनच्या टायमिंग मध्ये काय झालं? जवाहरलाल नेहरू आणि बाकीच्यांमध्ये फूट झाली होती. ती फूट झाली अशी की म्हणजे वाद झाला वगैरे असं समजून घ्या. ठीक आहे. त्यामुळे नामा जोशी आणि VV गिरीने ITUF इंडियन ट्रेड युनियन फेडरल काय आहे काहीतरी असेल असो ITUF स्थापन केलं. एवढं डीप ते विचारणार नाही तरी कामगार संघटनेबद्दल ते विचारतात प्रश्न. हा टॉपिक जर काय आहे तर कामगार संघटनेचा टॉपिक आहे. ठीक आहे. पाहू शकता खाली मी दिलेला आहे समाधान महाजन सरांच्या पुस्तकामधून. ठीक आहे. तो इम्पॉर्टंट झालेला आहे. अजून काही इम्पॉर्टंट असेल तर तिथे पाहून घेऊया. हे पहा आयटक आला. आयटक 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई येथे स्थापना. पहा इम्पॉर्टंट आहे हे पण. लाला लजपत राय यांनी आयटक स्थापन केले. कोण कोण होते? उपस्थित असलेले नेते मोतीलाल नेहरू पटेल होते आणि बेझंट जिना होता म्हणून काय बोलू. हे तर आधी राष्ट्रवादीपणा दाखवला यांनी. नंतर म्हणजे पाकिस्तान के पप्पा बन गए भाई साहब. तसेच इंग्लंड मधील मजूर पाकिस्तान के पप्पा तो भारत देशी आहे. ऐसे कैसे बोल रहे हो? अरे चुकलं माझं बाबा, चुकून बोलले. तसेच इंग्लंड मधील मजूर पक्षाचे नेते कर्नल वेजवूड हे असं विचारू शकतात की इंग्लंड मधून कोण होता? कर्नल वेजवूड. वेज लोक. ठीक आहे. वेज असं लक्षात ठेवा. वेज खाणारे लोक. तर या अधिवेशनाचे जे काही काय म्हणतात कामगारांना संघटित व्हा, सर्व करा आणि लोकांना शिका असं कोण बोलले होते? लाला लजपत राय. तिथे सांगितलंय तुम्हाला मी. नॉट इम्पॉर्टंट. जे इम्पॉर्टंट आहे ते सांगितलंय. सो हा जो क्वेश्चन आहे हा आयटकचा क्वेश्चन आपला झालेला आहे. आयटक बद्दल भरपूर माहिती आपण घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आता. राजश्री शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ओके. सक्तीचे व मोफत शिक्षण. यस, त्यांचा कायदा होता त्यांनी केलेला सक्तीचे आणि मोफत शिक्षण. ए तर येणार. यामध्ये ए नाहीये, हा कट झाला. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. यस, बी पण बरोबर आहे. बी कुठे नाहीये? बी इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे. हा पण योग्य, हा पण योग्य. विधवा पुनर्विवाह कायदा आणला 1917 मध्ये. म्हणजे त्यांचे बेसिकली काम 16, 17, 18च्याच टायमिंग मध्ये होते. ऑप्शन मध्ये काही आला डेट वगैरे 16, 17, 18 मध्ये एक काही आलं तर त्याला गोळा मारू शकता तुम्ही. कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापार पेठाची स्थापना केली. यस, शाहूपुरी हे रेल्वे स्टेशन साईडला होते आणि 1895 मध्ये त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे सर्वच बरोबर आहे. सी पण येणार इथे. इथे तर सी नाहीये, इथे पण सी नाहीये, फक्त सी इथे आहे. तर सी पण येणार, डी पण येणार सोबतच. ओके, समजलं तुम्हाला? आता अजून थोडेसे इम्पॉर्टंट पाहून घेऊया. राजश्री छत्रपती शाहू महाराज जे होते त्यांचे खरे नाव यशवंतराव घाटगे होते. ते एक अडॉप्टेड चाइल्ड होते. ठीक आहे. आणि आरक्षणाचे जनक म्हणतात त्यांना. भारतीय आरक्षणाचे जनक म्हटलं जातं छत्रपती शाहू महाराजांना. राजश्री छत्रपती शाहू महाराजांना काय म्हटलं जातं? भारत आरक्षणाचे जनक. त्यांनी इनहेरिटन्स ऍक्ट आणला होता 1918. आणि हे एक इम्पॉर्टंट आहे. मिस क्लार्क हॉस्टेल त्यांनी निर्माण केलं होतं. ठीक आहे. परत हजरी पद्धत रद्द केली होती. नेमकं काय हजरी पद्धत? तर एखादा कोणी गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला त्यांनी असा नियम बनवला होता की भाई रोज तू पोलीस स्टेशनला जायचं, हजेरी द्यायची आणि मग घरी परतायचं. रोज तुझं काम असणार. पोलीसवाले त्याचा गैरफायदा घेऊ लागले, छळू लागले आणि त्यामुळे त्यांनी ही पद्धत डिलीट मारून टाकली.
डेक्कन रयत असोसिएशन आणले त्यांनी 1916 मध्ये. ठीक आहे, सो इम्पॉर्टंट. आणि त्यांनी काय म्हणतात, मुकणे ऍक्ट साठी हेल्प केली होती. मुकणे ऍक्ट कोणाचे आहे? आंबेडकरांचे आहे. आंबेडकरांना त्यांनी काय म्हणतात, काय बोलतात त्याला, ते शब्द येत नाही, स्कॉलरशिप देऊन ते लंडनला पाठवलं होतं त्यांना. ठीक आहे, तर इथे उत्तर काय, ABCD ऑल ट्रू विचारलेलं आहे, म्हणून ऑल ट्रू आहे. 1857च्या उठावानंतर बंगालमध्ये नील उत्पादक शेतकऱ्यांना मयवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? तर यश मिळण्याचे कारण हे 3 आहेत: संघटन व शिस्त, मयातील पडलेली फूट, हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. ठीक आहे, काही चुकीचं तर नसेल ना इथे? सी. थोडस क्वेश्चन वाटत आहे. ठीक आहे, इथे उत्तर काय आहे? BCD. 1 नंबरचा उत्तर आहे. आयोगाने दिला असेल म्हणूनच टिक केलाय मी, BCD. ओके, तर नील उठाव 1859 मध्ये आलेला बेंगाल आणि नदिया, बेंगालच्या नदिया जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, नील उठाव आणि इंडिगो एक कलर असायचा. त्या कलर मध्ये काय होतं ना, जी जमीन आहे ती जमीन एकदम ऍरिड होऊन जाते, किंवा आपण म्हणू शकतो त्याला ऍरिड म्हणण्यापेक्षा इनफर्टाईल होऊ शकते. ठीक आहे, तर ते जबरदस्ती करत होते ब्रिटिश लोक की तुम्हाला हे नील उत्पादन करायचंय का, तर त्याची खूप जास्त मागणी होती बाहेरच्या देशांकडून. त्यामुळे जबरदस्ती अशी नील उत्पादन होत होते, जमिनी खराब होत होत्या, त्यामुळे उठाव करण्यात आले. 1859 मध्ये हा उठाव झालेला आहे. बेंगालच्या नदी आहे ते. ठीक आहे, नेता कोण होते? दिगंबर बिस्वास, विष्णू बिस्वास लक्षात ठेवा, BB बेंगालमध्ये झालेले. आणि हे दोघेही काय होते? भाऊ होते सख्खे. हिंदू पॅट्रियॉट न्यूजपेपर मध्ये हरिश्चंद्र मुखर्जींनी याच्याबद्दल खूप प्रखर टीका केली होती. सध्या टीका विचारत आहेत म्हणून सांगत आहात. दीनबंधू मित्र त्यांनी नाटक तयार केले होते. नील कमिशन 1960 मध्ये आले. नील दर्पण नावाचे नाटक तयार केले होते. हा, तर हे पण इम्पॉर्टंट आहे. थोडस फॅक्च्युअल डाटा पाठ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पहा, आता हे बंड दिलेले आहेत, मोपला बंड वगैरे, त्यावर पाहू आपण. तर हे मोपला बंड केव्हा झाले होते, कुठे झाले होते? केरळामध्ये झाला होता इथे. सो यस, एचा 2 बरोबर आहे. एकच आहे ऑप्शन नंबर. पोल कुठे झाले होते? तर पोल झाले होते बिहारमध्ये. पोल, मोपला, पोल. संथाल अपरायझिंग, संथाल हा बेंगॉलमध्ये झाला होता, बेंगॉल. आणि बिल महाराष्ट्र. ठीक आहे, मेन आतापर्यंत थोडस कमी जास्त पाहिलेलं असं आहे, जे आपलं कंबाईनची एक्झाम असते ना, ग्रुप बी ची, एकतर उत्तर असं समोरासमोर देतं. हा, एकतर समोरासमोर देतं, नाहीतर डायरेक्ट असं 1, 2, 3 आणि शेवटचा पहिल्याला जाऊन मिळणार, अशा टाईपचे. आता करू नका, मी असं सांगत आहे. मला बस एक आठवलं एकदा, आता टिक करून. मी काय असं टिक बिक नाही करत, बस एकदम आठवलं म्हणून सांगत आहे. तर नाही जमलं, जर तुम्ही बिगिनर असाल तर मग काय हरकत नाही चान्स मारायला. ठीक आहे, पुण्यामध्ये कोळींचा उठाव झाला होता. गडकऱ्यांचे बंड झाले होते कोल्हापूरमध्ये. आणि कोकणात सावंतवाडी कोणाला नाही माहिती, फोंड सावंत. ठीक आहे, यांचे नेते कोण होते? रामजी बंगाडिया, बाबाजी अहिरेकर वगैरे. ठीक, आता नेक्स्ट वरती जाऊया. क्वेश्चन काय आहे पहा. 1800, मला ना खूप जास्त हार्ड टॉपिक असा कुठला वाटला असेल ना, तर 1857चा उठाव. म्हणजे मी अभ्यास केलेलाच नाहीये जास्त करून 1857च्या उठावात. कुठलंही विचारतात ते, कधीही विचारतात आणि काहीही विचारतात. म्हणजे एक असा स्थिर असं नाहीच आहे का. टॉपिक मोठा आहे, पुस्तकात पण खूप मोठा टॉपिक आहे. मी ते 2 मार्कासाठी म्हटलं, यार 2 मार्क आगाव आपण मॅथचे करू, पण इकडे नको झंझट मध्ये पडायला. ठीक आहे, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? प्रत्येक वर्षीचे प्रश्न असतात हे. एकतर अध्यक्ष विचारतात, कुठे झाले असं विचारतात अधिवेशन, आणि काय म्हणतात त्या अधिवेशनामध्ये काही इम्पॉर्टंट असेल तर इम्पॉर्टंट विचारतात. आता पहिलं जे अधिवेशन झालेलं आहे काँग्रेसचं, ते
1885 मध्ये झाले. नेमकंच 1885 मध्ये INC स्थापन झाली होती. ठीक आहे. काँग्रेस संस्था जी आहे, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस जी आहे स्थापन झाली होती. कोणी स्थापन केली? ॲलन ऑक्टिव्ह आणि ह्यूम यांनी. कुठे? पहिले ठरलं होतं पुण्यामध्ये स्थापन करायचं, पण मुंबईमध्ये स्थापन झाले होते संस्कृत कॉलेजमध्ये. स्थापन तर झाली, पण याचे अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी. म्हणजे पहिला अध्यक्ष हे विचारणार उमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. हेच. ह्यांचे 3 अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहेत. एक म्हणजे त्यांनी 1886, दुसरा 1893 आणि चौथा 1906. बऱ्याचदा सांगितलेलं आहे मी तुम्हाला, बऱ्याच लेक्चर्स मध्ये झालेला आहे. तिसरा त्याबजी झालेला आहे. हेच उत्तर आहे. बद्रुद्दीन त्याबजी हे पहिले मुस्लिम होते काय म्हणतात INCचे अध्यक्षपद स्वीकारणारे. ठीक आहे. आणि चौथा आहे पहिला ब्रिटिश. कोण? नाव नाहीये काय? जॉर्ज यूल. ब्रिटिश होते की पोर्तुगीज तेवढं पक्का नाही माहिती, पण पोर्तुगीज असेल कदाचित. ब्रिटिश हे होते सर विलियम वेडेबर्न, हे 5वे होते. ठीक आहे. मोस्टली कुठेपर्यंत पाठ पाहिजे तुम्हाला? 5 पर्यंत पाठ. ठीक आहे. आणि ते दादाभाई नौरोजीचे एक लक्षात ठेवा, म्हणजे अवघड जाणार नाही, कारण दादाभाई नौरोजीचं विचारलं जातं. दादाभाई नौरोजीबद्दल थोडस माहिती घेऊया. काय माहिती घ्यायची आहे? त्यांनी स्वराज्य हा शब्द पहिले उच्चारला होता. ठीक आहे. ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं त्यांना, ओल्ड मॅन ऑफ इंडिया. परत त्यांनी रेहनुद्दीन मजदुमाई असं काहीतरी नाव होतं त्यांच्या सभेचं. तर सभा स्थापन केली होती कोणासोबत? फिरोजशाह मेहता आणि SS बंगाली सोबत. फिरोजशाह मेहता आणि SS बंगाली सोबत. त्यांनी एक रफ्त गुफ्तार नावाचं न्यूजपेपर स्टार्ट केलं होतं त्यांच्या फारसी लोकांसाठी. गुफ्तार. ठीक आहे. दुसरा म्हणजे त्यांनी नॅशनल इन्कमची पहिली स्टेटमेंट वगैरे त्यांनी काय म्हणतात रिलीज केली होती. ओके. परत त्यांनी सर्वात इम्पॉर्टंट 1886 मध्ये लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केले होते. ओके. अजून काय सांगू यांच्याबद्दल? काही राहून नाही जायला पाहिजे. असो, बस एवढं इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा दादाभाई नौरोजींचे. नेक्स्ट पहा क्वेश्चन काय आहे. जोड्या लावा. तर जोड्या लावाचे इथे उत्तर काय आहे? पंधरा पाटील. ठीक आहे, जाऊ दे, यामध्ये येऊन जाणार ते, हेच पाहून घेऊ डायरेक्टली आपण. मी इथे जवळपास 23 असे न्यूजपेपर आणि न्यूजपेपरचे जे काही संस्थापक आहेत त्यांचे नाव दिलेले आहेत. इम्पॉर्टंट काढलेले आहेत, याच्या बाहेर नाही जाणार. जर का प्रश्न आला तर. मराठा कोणी स्थापन केलेले आहे? टिळक यांनी स्थापन केलेले आहे. आगरकर आणि चिपळूणकर. आगरकरांचा अजून एक लक्षात ठेवा, सुधारक यामध्ये नाही वाटतं दिलेलं मी. कसं लक्षात ठेवायचं? आगरकर. तर यामध्ये रक आहे शब्द आणि यामध्येही रक असा शब्द आहे. त्यामुळे आगरकरांनी काय केलेलं आहे? सुधारक स्थापन केलेलं आहे असं लक्षात ठेवा. काल शिवरामपंत परांजपे यांनी काय स्थापन केले? स्वराज्य त्यांनी स्थापन केले, म्हणजे स्वराज्य न्यूजपेपर स्थापन केलेले आहे. दीनबंधू म्हणजे पांडुरंग आपला देव असतो, विठ्ठल असतो. विठ्ठल भालेकर पांडुरंग भालेकर जे आहेत त्यांनी दीनबंधू स्थापन केलं. कोणाची दीन अवस्था होऊ देत नाही पांडुरंग, है ना, असं लक्षात ठेवा. किंवा भालेकरांचं लक्षात ठेवा, भालेकरांनी दीनबंधू स्थापन केले होते, पण त्यानंतर त्यांनी महात्मा फुले यांना देऊन टाकले होते. ओके. प्रभाकर हो महाजन. कसं लक्षात ठेवायचं? तर तुमच्याप्रमाणे लक्षात ठेवा. माझं एक सांगतो मी, आमच्या इथे गल्लीमध्ये एक महाजन काका राहतात, त्यांच्या वडिलांचं नाव मी स्वतःहून प्रभाकर ठेवलेलं आहे हे पाठ करण्यासाठी. ओके. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, यामध्ये ज्ञान आणि इंदू या सोबत प्रकाश आलेला आहे. ज्ञान कोणाला जास्त असतं? कृष्णाला जास्त असतं. आणि इंदू कोणाला असते? तर विष्णूला असते. दोघेही कृष्णाचे अवतार आहेत. तुम्ही म्हणणार यार देवाचं काय, आता कुछ तो करना पड़ता है भाई याद करने के लिए. ज्ञान प्रकाश कृष्णाचे त्र्यंबक रानडे आणि इंदू प्रकाश विष्णू शास्त्री पंडित. सकार, परुळची सकार
काय म्हणतात, परुळ नावाची युनिव्हर्सिटी आहे मुंबईमध्ये, तर परुळची सकाळ असं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. कोल्हटकर संदेश स्थापन केले, आत्ताच सांगितले कोल्हटकर. भूत, धरंधर. धरंधर हे तर तुम्ही पाठ करणार, धरंधरला काहीतरी पकडून धुरंधर वगैरे, काय नाही याला सांगायचं काय. जागरूक, तर जागरूक वॉलचंद कोठारी, इथे पहा वॉलचंद कोठारी जागरूक. ठीक आहे. तर बीचा काय येणार, 3. बीचा 3 एकाच ऑप्शन मध्ये आहे हे. ठीक आहे. एचा काय येणार, 4 येणार. मुकुंदराव पाटील यांचा 3. एक सेकंड. दीनमित्र, दीन बंधू नाही बरं का, दीनमित्र. भगवंतराव पळेकर, तर यांचा काय येणार, जागृती. आणि श्रीपतराव शिंदे विजयी मराठा येणार. या मॅच द फॉलोइंग मध्ये नाही आलं तसं आहे ना. असो, जागरूक कोण आणलेला आहे, वॉलचंद कोठारी. चंद लोक जागरूक असतात असं काहीतरी लक्षात ठेवा. विजयी मराठा श्रीपतराव शिंदे. नवयुग कसं लक्षात ठेवायचं, न पासून नारायणराव आणि न पासून नवयुग असं काहीतरी लक्षात ठेवा. राष्ट्रवीर शामराव देसाई. ठीक आहे. आपल्या घरातला एखादा कुठली शामराव नावाचा व्यक्ती असेल तर तो राष्ट्रवीर, किंवा राम आणि श्याम हे काय होते, राष्ट्रवीरच होते है ना, राम और श्याम असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही. स्वराज्य शिवरामपंत परांजपे. ठीक आहे. मुंबई वैभव नॉट सो इम्पॉर्टंट, तरी पण लक्षात ठेवा. केपी मेहंदळे. गुराखी, जोशी लोक गुराखी पाळून ठेवतात. डेक्कन रयत वॉलचंद कोठारी यांचा आहे. तरुण मराठा पांडुरंग सावंत. आपला पांडुरंग सावंत काय आहे, तरुण आहे असं. ब्राह्मण आहे तर व्यंकटराव गोडे. ठीक आहे. व्यंकटराव गोडे हे यांनी ब्राह्मणेतर चालवले. हंटर खंडेराव बागल यांनी हंटर चालवले. सिंध मराठा, एक सेकंड तुम्हाला दिसत नसेल, सॉरी. सिंध मराठा रामचंद्र सावंत यांनी सिंध मराठा स्थापन केले होते. आणि जागृती फायनल भगवानराव पळेकर. यातनं बाहेर जाणार नाही, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. आता हे पहा क्वेश्चन. रायेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात. सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहे. हरिश्चंद्रगड किंवा बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी भीमा नदी खोरे अलग झालेले आहेत. गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांनी वेगळी करणारी सातमा अजिंठा डोंगर रांग आहे. तर कसं लक्षात ठेवायचं, नसा तसा गुह भीमकृष्ण हे सगळं माहित असायला एक ट्रिक आहे. नसा तसा गुह भीमकृष्ण. नसा तसा गुह भीम कृष्ण. ठीक आहे. न म्हणजेच नर्मदा. ठीक आहे. सा म्हणजे सातपुडा. त म्हणजे न सात सा. तो म्हणजे काय, तापी. स म्हणजे सातमाळा. ग म्हणजे गोदावरी. ह म्हणजे हरिश्चंद्रगड. भ म्हणजे भीम. आणि म म्हणजे महादेव पर्वत किंवा शंभू महादेव पर्वतरांग. कृष्ण. हे जे आहेत हे नद्या आहेत. नर्मदा, सातपुडा, तापी, सतमा, गोदावरी, हरिश्चंद्रगड, भीमा यांच्यामध्येच विचारलेला आहे त्यांनी. ह्याच्यामध्ये पहिला भाग रायेश्वरापासून शिंगणापर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगररांग असे म्हणतात. हे पहिला जाऊ द्या. बाकीचे जे आहेत ते मध्यस्थी विचारलेले आहेत. सातपुडा इरेज करून सांगते. सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोर अलग झालेले आहेत. यस. न सात यातच येतं. न सात हे आहे नर्मदा, हे आहे सातपुडा, हे आहे तापी. तर सातपुडा पर्वत रांगाचा हा जे आहे हा बरोबर आहे स्टेटमेंट. बी आला का, यस आलाय. कुठे कुठे आहे बी, इथे आहे, परत इथे पण आहे. सर्व बरोबर गृहीत धरून चालायला लागेल. ऑप्शन 1 कट झाला का, नाही झाला. अशा प्रकारे असा क्वेश्चन सोडायचा आहे. गोदावरी तापी नदीच्या खोऱ्यांच्या वेगवेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगर रांग. ते यस बरोबर आहे. आताच काय सांगितलं मी, न सा त सा गोह जाऊ द्या. पण हे जे आहे सातमाळा हे आहे तापी, हे आहे गोदावरी. तर डी पण येणार यामध्ये.
तर इथे ऑप्शन मध्ये डी नाहीये, इथे तर नाहीच आहे, इथे तर नाहीच आहे, इथेही नाहीये. मग यामध्ये उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्वच बरोबर आहेत विचारलेले आहेत. वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. एक दोन ऑप्शन वाचल्यानंतरच आपल्याला एक दोन स्टेटमेंट लगेच उत्तर आलेलं आहे. मग टाइम नाही पास करायचा तिथे, म्हणजे टाइमपास करायचं नाही तिथे. ठीक आहे. नेक्स्ट, संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजसाठी कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? माझ्याप्रमाणे ते चंद्रपूर योग्य होतं, पण आयोगाने ते गडचिरोली उत्तर दिलेलं आहे. विदर्भ ISSचा सुप्रिया मॅम नाव आहे, एक मॅम आहेत सुप्रिया मॅम. अप्रतिम असा लेक्चर घेतलेला आहे त्यांनी खनिजावरती. ते पहिल्या श्रुती मी राहू नका, एकदम हसत खेळत तुम्ही ना ते लेक्चर कम्प्लीट कराल. आणि दुसरं मेन गोष्ट म्हणजे सोबत तुम्हाला पाठ पण होऊन जाईल. इतके छान ट्रिक्स दिलेले आहेत तुम्ही. मॅग्नीजचं मॅगनीज 4 शब्द आहेत, त्याच्यामध्ये 40%. बॉक्साईटचा बॉक्स करू, 21 बॉक्सिंग मारू आपण, अशा तशी ट्रिक इतके भारी भारी दिलेले आहेत त्यांनी ना. म्हणजे आय एम अ फॅन, मी फॅन बनले एकदम पंकज मॅडमची. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. एवढं पहा, मी नाही शिकवणार आहे, त्यांच्यापेक्षा बेटर मी तर नाहीच शिकू शकणार. ठीक आहे, हे पहा. चेनाब नदी जोजिला खिंडीजवळ उगम पावते. रावी नदीचा उगम रोहतांग खिंडीजवळ आहे. सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे. चुकीचं आहे, ब आणि सी बरोबर आहे, बी अँड सी. आता हे थोडस चेनाब नदी, रावी नदी, सतलज नदी थोडस कानाला कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का? पहलगाम अटॅक झाला होता त्या टायमिंग मध्ये हे खूप ऐकण्यात आला होता विषय. काय थोडस इथे पाहून घेऊया. हे पहा, हे जे आहेत पश्चिम वाहिनी नद्या, थोडस छोटं करेन. पश्चिम वाहिनी नद्या इंदूस, झेलम अँड चेनाब, हे 3 नद्या आहेत ना, हे पाकिस्तान 80% यूज करू शकतो याचा भाग, आणि 20% कोण यूज करणार? भारत देश. हे करार झालेला आहे पाकिस्तान आणि भारतामध्ये. दुसरं म्हणजे हे जे पूर्व वाहिनी नद्या आहेत, सतलज, रावी आणि बायस किंवा बियाज आपण म्हणून, हे जे आहेत ना, हे इंडिया पूर्णपणे 100% यूज करणार, बाकी कोणाला शेअर करणार नाही. पण जर एक्झाम मध्ये 80% भारत यूज करणार आणि 20% जे आहे ते पाकिस्तान यूज करणार असं आलं तर काही हरकत नाही, त्यालाही टिक करू शकता तुम्ही. ठीक आहे. आता यामध्ये ह्या 3 म्हणजे पूर्ववाहिनी नद्या कोणाच्या आहेत असं विचारलं तर काय सांगणार? भारताच्या आहेत. आणि पश्चिम वाहिनी इंदूस, झेलम, चेनाब पाकिस्तानच्या आहेत. यामध्ये जे RCB आहे ना, RCB या कुठे उगम पावलेल्या आहेत? या हिमाचल प्रदेशमध्ये उगम पावलेल्या आहेत. मी खूप सारं काय म्हणतात खाली दिलेलं आहे, खूप मेहनतीने मी इथं सांगितलेलं आहे कसं ना काय, पण ओरली मला जेवढं येईल ना मी ते तुम्हाला सांगेन. यस पासून सतलज, यस पासून सिंधू किंवा इंदू लक्षात ठेवा. जे सतलज आणि इंदू आहे ना, हे तिबेटमध्ये उगम पावते. ठीक आहे, तिबेटमध्ये उगम पावते. आता इथे पहा, चेनाब जे आहे, चेनाब शेवटी बी आहे, तर बारालाच्या पास मध्ये स्थापन झालेली आहे. ठीक आहे, बारालाच्या पास पडून जाऊ शकते ते, असंही बोलू शकतो तुम्ही. दुसरं म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे यामध्ये, जी चेनाब आहे ती इंदू नदीची सर्वात लॉंग उपनदी आहे. ठीक आहे, अजून काय सांगू तुम्हाला यामध्ये, जी बियाज नदी आहे, बियाज ही पूर्णपणे भारतामध्ये आहे. ठीक आहे, पूर्णपणे भारतामध्ये आहे तो. अजून आता सर्वात इम्पॉर्टंट, इंदू वॉटर ट्रीटी केव्हा झाली होती? तर इंदू वॉटर ट्रीटी 1960 मध्ये झाली होती. ठीक आहे, कोणामध्ये झाली होती? एक म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि आयुब खान मध्ये झाली होती. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. आणि मध्यस्थी कोण होता? तर वर्ल्ड बँक ही मध्यस्थी होती. वर्ल्ड बँक मध्यस्थी होती. थोडंसं वर्ल्ड बँकचा जो हेडक्वार्टर आहे कुठे आहे माहितीये का तुम्हाला? W फॉर वॉशिंग्टन DC मध्ये. W वर्ल्ड बँक, W वॉशिंग्टन. ठीक आहे, मध्येच काहीतरी लक्षात येतं म्हणून सांगू देते, काय माहित येऊन जाईल म्हणून सांगते. ओके, अजून काय पाहू? अजून रोहतांग वगैरे काय? आर पासून रोहतांग, आर पासून रावी. तर हे रावी जे आहे ते रोहतांग पास पासून आलेलं आहे. ओके, जे इंदूस जे आहे ते बोकार्चू या काय म्हणतात हिम नदीजवळ, सरोवर जवळ उगम पावते. इंदूसला आपण भारतामध्ये सिंधू बोलतो. सिंधू.
तर बोकार्चू जे आहे, बोकार्चू, CHU हे येतं. ठीक आहे, अशा टाईपने तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहा मी पुढे दिलेला आहे तुम्हाला बरेच अशा गोष्टी सिंधू नदीच्या बाबतीत आणि बाकीच्याही नदीच्या बाबतीत. तर इथे सिंधू नदी जी आहे ती बोकार्चू हिमनदीजवळ किंवा मानसरोवर जवळ तिबेटमध्ये स्थापन झालेली आहे. झेलम, जे फॉर झेलम, जे फॉर जम्मू अँड काश्मीर, वेरीनाग येथे जवळ तिचे उगम स्थान आहे. ही नदी वुलर सरोवर जवळ पाहायला मिळते. वुलर सरोवर जे आहे ते गोड्या पाण्याचं सरोवर आहे, खूपच गाजलेलं सरोवर आहे म्हणून इथे दिलेलं आहे मी तुम्हाला. बियाज नदी जी आहे इथे पहा, बियाज नदी बियाज कुंड मधून उगम पावते आणि सिंधू प्रणालीतील ही एकमेव नदी जी पूर्णपणे भारतामध्ये वाहते. सांगितलं मी तुम्हाला हे पण. आणि हिचे जे काय नाव आहे, हिचे नाव इथे दिलेलं नाही का मी, असो. परुष्णी हे रावीचं आहे. पुढे पाहू रावीचा काय सीन आहे तो. सतलज तिबेटमध्ये, जे की एस पासून सतलज, एस पासून सिंधू नदी तिबेटमध्ये उगमस्थान आहे. लेक राक्षसस्थल किंवा रक्कस्थल मधून ती उगम झालेली आहे. हिचे जे आहे एस पासून सतलज, एस पासून शिपकिला पास पासून ती वाहते. किंवा भाकरानंगल धरण आहे इथे, मोठं धरण आहे. चेनाब नदीचं तर झालेलंच आहे, सर्वात मोठी पाण्याच्या वाहनांना उपनदी आहे ही. रावी नदी जी आहे ती रोहतांग पास पासून येते आणि याचे ऐतिहासिक दृष्ट्या नदीचे नाव काय होते तर परुष्णी. तर हे क्वेश्चन कुठे आला होता, IAS च्या 2026च्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला आहे, प्रिलिम्सच्या. ठीक आहे, हे एकमेवच माझ्याकडे होतं नोट. म्हणजे मी काय देते का एक्झाम तर अजिबात नाही. आपल्याला जे झेपतं तेवढंच आपण झेप घ्यायची आणि जेवढं आपण करू शकतो तिथपर्यंत. ठीक आहे, हो तुम्ही म्हणाल असेल व टाइमपास मध्ये पाहिला होता, मला 1-2च क्वेश्चन समजले त्यातले, काय सांगू तुम्हाला. ठीक आहे, उत्तर ते दक्षिण अचूक क्रम पहा. तर उत्तर ते दक्षिण अचूक क्रम असा आहे, पहिले इंदूज आहे, मग झेलम आहे, मग चेनाब आहे. ठीक आहे, आणि सिंधू जल करार वगैरे इथे दिलेला आहे मी, पहा हे वाचू शकता तुम्ही. समजलं तुम्हाला, हे समजलं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. हा पहा नेक्स्ट क्वेश्चन. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीपैकी कोणते उद्देश आहे. तर उद्देश आहे वाहत्या पाण्याला नियंत्रित करणे आणि गुंतवणूक कमी, उत्पादन खर्चात वाढ करणे. अजिबात नाही. पूर्ण वाचून घेऊया आपण स्टार्टिंग पासून. भूमी उपाययोजना आणि उत्पादनात पर्याप्त वाढ, यस. वाहत्या पाण्याला नियंत्रण करून भूमीचे क्षरण थांबवणे, यस. गुंतवणूक कमी, हा तर नाहीयेच. उत्तर A आणि B असेल. ठीक आहे, डायरेक्ट PYQ टाईप दिलेला आहे त्यांनी, थोडस कृषी मधून घेतलेला असेल हा क्वेश्चन. लॉजिक लावून असे टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, सगळ्या सिलेबस मधून येत नसतं तिथे. ठीक आहे, नेक्स्ट पहा. खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत. चुकीचे विचारत आहेत ते. कामठी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे, तर चुकीचे आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे, तर यस हे बरोबर आहे. बी तर बरोबर आहे, तर बी इथे येणार नाही, हा येणार नाही. 2 ऑप्शन कट झाले, चुकीचे विचारत आहे ना म्हणून. तर चंद्रपूर जे आहे त्याला काय म्हटलं जातं, डायमंड, ब्लॅक डायमंड ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. ओके, उमरेड कोळसा क्षेत्र कान्हा नदीच्या खोऱ्यात आहे, नाही, ही वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहे. हे चुकीचे आहे, म्हणजे सी येणार. तर सी इथे आहे पहा, सी इथे आहे, म्हणजे ACD बरोबर आहे, ABD चुकीचे आहे. ठीक आहे, इथे पण बी होता ना, इथे लक्ष दिलं नाही मी थोडस. ओके, लक्ष दिलं नाही. ACD ऑप्शन चुकीचे आहेत. डी मध्ये काय आहे, महाराष्ट्रातील तुर्भे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या सहाय्याने सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आल्या होत्या. आणि कॅनडाच्या तर आय थिंक सो रशियाच्या आल्या होत्या. सांगा बरं कमेंट मध्ये कोणाच्या आल्या होत्या. तर इथे थोडंसं इम्पॉर्टंट पाहून घेऊया कोल बद्दल. कोल मध्ये 60 ते 80% कार्बन असतं. कोलचे इम्पॉर्टंट असे प्रकार आहेत ABLP, अँथ्रासाइट, बिटुमिनस अँड लिग्नाइट आणि पीट. ठीक आहे, सुप्रिया मॅमने खूप छानपैकी शिकवलेलं आहे कोलचं पण, ते पाहू शकता तुम्ही लेक्चर, म्हणजे पहाच लेक्चर, माझं असं म्हणणं आहे, पाहूनच घ्या. चंद्रपूर भारताची ब्लॅक डायमंड सिटी म्हटलं जातं. वैनगंगा नदीकडे कोणते ठिकाण येतात, उमरेड, कामठी, सावनेर आणि बोकाहार. आपण इथे काय दिलेलं आहे, कान्हान दिलेला आहे. कान्हान नदीकडे काय येतं, नागपूरचा काही भाग. ओके,
थोडंसं औष्णिक केंद्र पाहून घेऊया. इम्पॉर्टंट वाले औष्णिक केंद्र. सर्वात मोठं औष्णिक केंद्र चंद्रपूर मध्ये आहे. चंद्रपूर, दुर्गापूर असे नाव आहे त्या औष्णिक केंद्राचे. कोराडी नागपूर, हापरखेडा सेम नागपूर. पारस हे कोणाला माहिती नसेल PYQ आहे. अकोला, तुर्बे किंवा टोंबरे मुंबई. एकलहरे नाशिक. कसं लक्षात ठेवायचं? शिकायचं नाही का? 1-2 शिकायचं नाही का तुला? शिकायचं नाशिक. ओके, वडेवर कसं तरी लक्षात ठेवायचं, बस ठेवायचं. फेफरी जळगाव. माझी एक मैत्रीण आहे जी फेकते पण आणि जळते पण. म्हणजे अशी कोणी नाहीये मैत्रीण माझी जी फेकते पण आणि जळते पण. पण एक ट्रिक सांगितलंय. फेफरी जळगाव, भुसावळ जवळ. ओके, सर्वात मोठे कोणते? दुर्गापूर, चंद्रपूर. समजलं तुम्हाला हे? चल नेक्स्ट वरती जाऊया. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे. तर डाळिंब तंत्रज्ञान आहे. ठीक आहे, हे PYQ आहे, हे योग्य आहे. ठीक आहे. फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1998 मध्ये विकसित केले. तर 1968 मध्ये विकसित केले होते. ICAR चे आहेत हे. महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे. तर योग्य आहे. तर A आणि C हे बरोबर आहे, तिथे उत्तर दिलेलं आहे. ICAR एक संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च वगैरे. 16 जुलै 1929 मध्ये स्थापन झालेली. भारतात ॲल्युवियल खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल असे सांगते. एकदम 43% ती पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, ब्लॅक सॉइल आणि रेड सॉइल पाहायला मिळेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्लॅक सॉइल खूप जास्त पाहायला मिळते. ठीक, ब्लॅक सॉइलला काय म्हणतात? रेगुर सॉइल पण म्हणतात, तांबडी वगैरे. द्राक्ष संशोधन कुठे आहे हे थोडेसे मला तर वाटतं अजून काही यावर विचारणार नाहीत. तसं तरी लक्षात ठेवा की द्राक्ष संशोधन मांजरे काय खाते? द्राक्ष खाते, असं लक्षात ठेवा. सोलापूर डाळिंब सोलून देऊ का तुला, असं लक्षात ठेवा. कापूस नागपूर, कापसात नाग बसला होता असं. मत्स्य मुंबई मत्स्य कुठे मिळणार? मुंबईतच मिळणार का? तिथे आहे समुद्र. हा ना. कांदा लसूण राजगुरूला आमच्या कांदा लसणाची चटणी खूप आवडते, असं लक्षात ठेवा. हे समजलं तुम्हाला? अजून अकोल्यामध्ये ICAR चे पहा, अजून इम्पॉर्टंट संस्था आहेत, हे आहेत. अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाब कृषी विद्यापीठ जे आहे ते ICAR साठी इम्पॉर्टंट आहे. परभणीमध्ये वसंतराव नाईकांचा आहे. जे वसंतराव नाईकाबद्दल प्रश्न येऊन गेलेला आहे, ते आपल्या महाराष्ट्राचे सर्वात जास्त कार्यकाळ असणारे मुख्यमंत्री होते. दापोली BR आंबेडकर. ओके, दापोलीशी संबंधित बरेच आहेत. दापोली, महाडशी संबंधित BR आंबेडकर. कोकण साइड. ओके, सो इथे आपले किती क्वेश्चन? 16 क्वेश्चन झालेले आहेत. पुढचे पहा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये ऋणात्मक लोकसंख्येचा, एक मिनिट, क्वेश्चन दिसत आहे ना तुम्हाला? लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवता आहे. तर निगेटिव्ह म्हणजे काय? निगेटिव्ह वृद्धी दर म्हणजे काय? तर मागच्या 10 वर्षात काउंट केलं तर खूप कमी जन्माला आले, बाळ खूप कमी जन्माला आले असं म्हणू शकतो. ठीक आहे. आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय? म्हणजे वाढत गेले, बाळांची संख्या वाढत गेली असं. 10 वर्षच का? सेन्सस किती वर्षाचं असतं भाई? 10 वर्षाचं. एक लक्षात ठेवा, जे शेतीचं सेन्सस आहे आणि जे पशुचं सेन्सस आहे ना, ते दर 5 वर्षाला होतं. हे एक लक्षात ठेवा. मुंबई शहर किती होते? 7.57%. सिंधुदुर्ग 4.82. रत्नागिरी 2.21. इथे काय झालं? इथे निगेटिव्ह काय म्हणतात, वाढ झाली. इथे निगेटिव्ह वाढ होती. म्हणजे इथे मुलं जास्त जन्माला आलीच नाही गेल्या 10 वर्षापेक्षा. 2001 पासून ते 11च्या मध्ये. ठीक आहे. पॉझिटिव्ह कुठे होते? पॉझिटिव्ह ठाण्यामध्ये होते. ठीक आहे. पुणे, त्यानंतर मुंबई. येस, पुणे तर खूप असणारे, खूप मुलं असतात तिथे. हे मुलं बाहेरून जरी आलेली असेल ना तरी मुलं खूप आहेत तिथे. ओके, नेक्स्ट पहा. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? ओके, वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत, चुकीचं आहे. खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे, बरोबर आहे. मण्याण नदीचे खोरे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे, तर बरोबर आहे. तर हे 2 बरोबर आहे. वैतरणा चुकीचं दिलंय. चुकीचं दिलं की लगेच वाचायला घ्यायचं, परीक्षेमध्ये येऊ शकतो नेक्स्ट टाइम. का? आता अनुभव आहे म्हणून सांगत आहे. वैतरणा हे कोणत्या साईडला आहे? थोडंसं
कोकण साईडला आहे. पण पाहून घेऊया वैतरणा उल्हास नदी. कोकण म्हणता येणार नाही प्रॉपर. कोकणात येतच नाही. कोकणाची सर्वात लांब नदी असं विचारलं तर काय सांगणार तुम्ही? उल्हास नदी. पण ऍक्च्युअल मध्ये वैतरणा नदी आहे लांब नदी, पण ती कोकणात नाही, म्हणून ते शब्द बाजूला होता. ओके. या नद्या सर्व काय आहेत? तर सर्व ह्या नद्या काय होतात? पहाडमुळे येतात, आपल्या सह्याद्री पहाडमुळे. इथे मी दिलेलं आहे तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी की उल्हास नदी जी आहे ती रायगडमध्ये उगम पावते. बोरघाट, राजमाची टेकडी. व्यवस्थित लिहिलेलं नाहीये, माझे मराठीचा अक्षर बेकार झालेला आहे खूपच, कारण तेवढी सवय नाही राहिली लिहायची. ठीक आहे. ठाणे व पालघर ला वाहते ते. डिस्ट्रीब्युटरीज वसई ठाणे वाहते. हेच ठाणे वाहते. उपनद्या कोणत्या कोणत्या? हाय मेरा काळू, भातसा, मुरबाडी, भिवपुरी, कामवती. कसं लक्षात ठेवायचं? हे आमचा काळू जे आहे, हाय मेरा काळू भात खाता है, मुरब्बा खाता है, पुरी खाता है और काम को जाता है ना. नेक्स्ट पहा, वैतरणा नदी त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस ती वाहते. ठीक आहे, सांगायची गरज नाही, बेसिकली बऱ्याच जणांना माहित असतं. गोदावरी आणि वैतरणा नदीच्या मेळामध्ये 2 किलोमीटरचं अंतर आहे, हे विचारू शकतात ते. परत पालघरला वाहून अरबी समुद्रात मिळते व दातिर्याची खाडी ती तयार करते. इथे ना वैतरणा येथे मोडक सागर प्रकल्प आहे, आलेला आहे, क्वेश्चन मध्ये दिले इथे. उपनद्या कोणकोणत्या आहेत? सूर्या, पिंजाळ, तानसा उपनद्या आहेत वैतरणाचे. कोकणातील सर्वात जास्त, आताच बोलले मी तुम्हाला, दमणगंगा नदी या नदीच्या जवळ डहाणूची खाडी आहे. आता हे थोडस तुम्ही रीड करा, यातनं बऱ्याच असं गोष्टी येणार नाही, बस लिहिलेलं आहे. बाकी दुसऱ्या कोणत्या एक्झाम्सला तुम्ही बसत असाल तर कदाचित येऊ शकतो. म्हणून फक्त यांचा थोडासा हे लक्षात ठेवा, क्रम लक्षात ठेवा. फ्रॉम नॉर्थ टू साऊथ, उत्तर ते दक्षिण. दमणगंगा पहिले येणार, मग वैतरणा येणार, मग उल्हास येणार, मग सावित्री येणार. इथे गड आहे त्यांच्या कुठला तरी असं, आणि शेवटी काय येणार? तेरेखोल. स्टार्ट दमणगंगा, एंड तेरेखोल. खूप इम्पॉर्टंट आहे तेरेखोल, सिंधुदुर्ग मध्ये. ठीक आहे, दमणगंगा पालघर मध्ये. नेक्स्ट, सो हे पण इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. किती टाइम झालाय? टाइम तर जास्त होत आहे यार. कदाचित मी पॉलिटीचं शिकू शकणार नाही, टाइम असू द्या. पॉलिटी बघूया आपण, हेच 2 क्वेश्चन घेऊन टाकू. आता हे जोड्या जुळवा दिलेले आहे. कोपेन्स चे जे काही हवामान आहे ते दिलेले आहे त्यांनी. काय असतं ते पहा. कोपेननी एक गोष्ट निर्माण केलेली आहे, पहा इथे ई दिलेला आहे, इथे ET, CWG, AW, BSHW. समजते काय? म्हणजे हे इथे गरमी असते, ह्यानुसार असं ठरतं की इथे गरमी असते, इथे खूप जास्त बर्फ थंडी असते, है ना. इथे असं असतं, इथे तसं असतं. हे खूप गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. तर हे तुम्हाला सांगणार आहे. ABCDE, लक्ष द्या. ABCDE होता का नाही यार? ई नाही. हा आहे, हे कसं काय विसरत आहे? सॉरी. ए जे आहे यामध्ये थंडीमध्ये जास्तीत जास्त, सॉरी, हो कमीत कमी म्हणायला पाहिजे, जास्तीत जास्त कमीत कमी 18 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर असतं, किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतं. बी म्हणजे काय? बी मध्ये डेझर्ट, ड्राय डेझर्ट असतं. ठीक आहे. सी मध्ये कसं असतं? तर सी मध्ये वार्म टाईप असतं. वार्म टाईप काय असतं? एकतर -3 डिग्री किंवा 18 डिग्रीच्या मध्ये थंडीच्या टायमिंग मध्ये वातावरण राहू शकतं. डी मध्ये काय येणार? तर -3 डिग्री पेक्षा पण कमी येणार. आणि ए मध्ये काय येणार? तर एकदम -10 डिग्री सेल्सिअस, म्हणजे उन्हाळ्यात जास्तीत जास्त किती असेल तापमान? -10 डिग्री. याला पोलार रिजन आपण म्हणू शकतो. हा पोलार रिजन महाराष्ट्रात नाही. ठीक आहे, महाराष्ट्रात अजिबात नाहीये. बर्फ पाहायला मिळाला असतं महाराष्ट्रामध्ये, तर हे कुठे पाहायला मिळेल? आपल्याला J&K मध्ये किंवा त्याही वर. ठीक आहे, लडाख साईड वगैरे असो. J&K मध्ये पण आहे ना बर्फ. ठीक, अजून काय सांगू तुम्हाला? यस, स्टिप्ट वातावरण. छोटा यस, हे मोठा यस झाला. एक सेकंड. छोटा यस समर डेज. समर डेज लक्षात ठेवा. SUMMER.
म्हणजे उन्हाळा असतो. ठीक आहे. अजून डब्ल्यू जे आहे, मोठा डब्ल्यू डेझर्टिक असतो. एफ एक लक्षात ठेवा, फुल रेन, खूप जास्त रेन असते. फुल रेन आपल्याला विचारलं फुल रेन एफ कुठे आहे, तर आपल्याला सांगायला यायला पाहिजे कोकणात आहे. ठीक आहे. मान्सूनचा टॉपिक तुम्ही रीड करा. जर तुमच्याकडे सौदी सरांचं बुक असेल तर मान्सून टॉपिक रीड करा, त्यामध्ये आहे हे सर्व. यम म्हणजेच मान्सून. समजलं का तुम्हाला? हे समजलं असेल आय होप सो. आणि कोपेन्स लॉचं हे एक लक्षात ठेवा की कोपेन्स लॉ 1984 मध्ये, सॉरी 1884 मध्ये आला होता. ठीक आहे. पण पूर्णपणे तयार केव्हा झाला? 1914 की 16 भाईसाहेब, दोन्ही नाही, 1918 मध्ये स्थापन झालेला आहे. डेट एकदम लक्षात येत नाही. महाराष्ट्राचे इम्पॉर्टंट हे पहा, असं आहे. हे ए म्हणजे काय? खूप जास्त थंडी, -10°C म्हणजे जास्तीत जास्त असेल ते उन्हाळ्यात, असा टाईप. ठीक आहे. AMW इथे एम येणार का? तर मान्सून येते, तर पावसाची सुरुवात होते का नाही. ठीक आहे. येऊन धडकलेला आहे, तमिळनाडूला येऊन धडकलाय, केरळला येऊन धडकलेला आहे पाऊस, तर इथे एम असण्याची शक्यता खूप जास्त आहे. यम कुठे नसणार आहे? इकडे पाऊस नाही पडत, इकडे है ना, बर्फ येतो. इथे तर बी असणारच का? इथे आहे डेझर्ट, हे राजस्थान साइड आहे. राजस्थानमध्ये काय आहे? डेझर्ट आहे, वाळवंट आहे, हॉट आहे, गरमी आहे, है ना, वॉर्म सीझन आहे, विंटर नाहीये. अजून काय सांगू तुम्हाला? सॉरी, काही इम्पॉर्टंट असेल, तुम्हाला काही समजलं असेल तर नक्की विचारा मला. आणि हा, आता पाहत असाल लेक्चर तर लाईक करा आणि शेअर पण करा. बिनकामाचं पाऊल सोडत जाऊ नका, असं नाही करायला पाहिजे. उष्णकटिबंधीय सवाना AW कुठे आहे? महाराष्ट्राचं दिलंय मी थोडंसं इथे. मराठवाडामध्ये येणार. उदाहरण कुठे? औरंगाबाद आणि नांदेड. आणि विदर्भ प्रदेशांसह बहुतेक अंतर्देशीय मैदानी प्रदेशात प्रचलित या प्रदेशात उष्ण असो. हे नाही पाठ करायचं, फक्त कुठे काय. AM कुठे आहे? मुंबई दक्षिणेकडील भागासह. एचा काय होता सांगा बरं जरा. म्हणजे जास्तीत जास्त किती असेल? 18°C असेल. म्हणजे उन्हाळ्यात सॉरी थंडीमध्ये जास्तीत जास्त किती असतं? 18°C. मुंबई साईड येतं हे. ठीक. AM म्हणजे मान्सून. पण मुंबईला खूप पाऊस पडतो, राहून पहा कधी, समजतं मग. उष्ण अर्धशुष्क कुठे पाहायला मिळेल? अहमदनगर आणि सोलापूर किंवा BSH. ठीक आहे. समजलं का तुम्हाला? आता हा जो आहे हा क्वेश्चन हा पाहूया. अचूक म्हणजे करेक्ट विचारत आहेत. महाराष्ट्रात पावसाळ्यात आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होतो. तर यस, बरोबर आहे. म्हणजे हाय टू लो प्रेशर कडे जात आहे ना, तर ए तर बरोबर आहे भाई. ए यायला पाहिजे, ए यायला पाहिजे, ए यायला पाहिजे. ठीक आहे. राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याने आढळते. फक्त नैसर्गिक वनस्पती यावर काम करत नाहीत. डोंगर, रांगा, पहाड, हे ते खूप गोष्टी असतात तिथे. बी जरासं चुकीचं आहे, बी येणार नाही. ठीक आहे. एक ऑप्शन कट झाला, हे पण ऑप्शन कट झाला. फक्त हा 2 ऑप्शन पाहायचे आहेत आता. नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जाताना तेव्हा त्यांची बाष्प धारण शक्ती वाढते. ह्याला थोडस स्किप करूया. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढते. तर यस, हे बरोबर आहे. तर डी तर बरोबर आहे. ह्या ऑप्शन मध्ये येणार A, C and D इज द करेक्ट. ठीक आहे. हा टॉपिक थोडस मान्सूनचा टॉपिक वाचा तुमच्या होऊन जाईल. यामध्ये खूप डीप मला तर जमणार नाही जायला, हे कारण टाइम पण झालेला आहे आणि थोडस जास्त वेळ लागतो. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. कुठली? तर ती म्हणजे हा शेवटचा क्वेश्चन. हा 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण झाले होते. 4-fold क्लासिफिकेशन झाले होते. तर ते कोणते कोणते होते? भाग 1 कायदेमंडळ वगैरे बऱ्याच अशा गोष्टी होत्या. ठीक आहे. एक सेकंड, थोडस पाणी प्यायला घेते, मग आपण लिंक जातो.
तर यामध्ये उत्तर फक्त सी आणि डी लक्षात ठेवा. सी आणि डी काय आहे? बरोबर आहे. भाग सी अँड डी. ब्रिटिश भारतातील प्रमुख मुख्य कमिशनरचे प्रांत आणि अंदमान निकोबार बेटे. हे आता जाऊ द्या, हे काही नाही इम्पॉर्टंट. आता सध्या म्हणजे हे काय नेमकं होतं, तर काय भारत आपला तयार झाला होता. आता पॉलिटिशियनला काय करायचं होतं की भाई आता भारताला कसं विभागायचं आहे. ठीक आहे, भारताला एक थोडस कोट येतं ना, कसं विभागायचं आहे असं विचार होता. काही जण म्हणत होते की भाषांतरी विभागा, म्हणजे मुंबईमध्ये मराठीच भाषा ठेवा, गुजरातमध्ये गुजरातीच भाषा ठेवा. काही जण म्हणत होते की नाही, प्रशासन विभागानुसार ठरवा. काही जण म्हणत होते की वन नेशन वन स्टेट, वन हे ते बऱ्याच गोष्टी अशा, वन लँग्वेज वन स्टेट होते, तर अशा होत्या. मग ते काही लोक ज्यांनी काय काय कमिटी होत्या किंवा काय केले ते आपण पाहूया, म्हणजे एक्झाम मध्ये यातनच येईल. ठीक आहे, आता संस्थान काय झालं होतं, काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद ऐकत नव्हते की आम्हाला भारतामध्ये यायचंच नाही, आमचा वेगळा करून टाका. तर काश्मीर जो आहे ते विलिनीकरण करारानुसार आपल्या भारतात आलेला आहे. जुनागड जो आहे तो सर्वमत म्हणजे लोकांच्या मतानुसार जनमत होतं की आम्हाला भारतमध्येच यायचं आहे, त्यानुसार भारतामध्ये घेण्यात आले. हैदराबादचा ऑपरेशन पोलो केला, लष्करी कारवाई केली आणि हैदराबाद पण आपला झालेला. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आता पहा, थोड्याशा आयोग आणि समित्या पाहून घेऊ. त्याला बारीक करेन मी. आयोग, समिती, वॉट एव्हर. तर धार समिती आली होती 1948 मध्ये. इयर लक्षात ठेवा, का असं म्हणत आहे विचारतात ते प्रश्न. कसं लक्षात ठेवायचं, धार जे आहे, तलवारीला धार जे आहे, माझ्या तलवारीला खूप धार आहे आणि पहिले 4 वार केले आणि त्यानंतर 8 वार केले 1948. ठीक आहे, यांनी काय केलं तर भाषेला विरोध केला होता. त्यांनी भाषानुसार राज्य बनवायचे नाहीत असं त्यांचं मत होतं. ठीक आहे, त्यांनी प्रशासकीय सोयीला महत्व दिले. जेव्हीपी कमिटी सेम, भाषेला त्यांनी विरोध केला. जेव्हीपी म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पित्ताबी सिद्धरामय्या ही जोडी होती तिघाची. ती केव्हा आली? 1948 आली. मग यानंतर एक सीन झाला. पोट्टी श्रीरामल्लू नावाचे एक व्यक्ती होते आंध्र प्रदेशमध्ये. त्यांनी हंगर स्ट्राईक केले. म्हणजे काय केलं त्यांनी, काय म्हणतात त्याला, अण्णा हजारेंनी काय केलं होतं, जेवायचं नाही वगैरे हे ते, त्या टाईपचं त्यांनी केलं आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हे मृत्यू झाल्यानंतर जमाव उठला, खूप लोकांनी धिंगाणा करायला सुरू केला, आम्हाला राज्य आमच्या भाषेवरच द्यायचं. त्यांचं म्हणणं होतं पोट्टी श्रीरामल्लू की भाषेवरच द्यायचं आमचं राज्य. मग 1953 मध्ये आंध्र प्रदेश एकमेव असा राज्य बनला जे भाषेनुसार तयार झाला होता. पहिला भाषेनुसार तयार झालेला राज्य आंध्र प्रदेश झाला. ठीक आहे, तर त्यानंतर अजून एक समिती आली. काय समिती आली? फजल अली कमिशन वाली. फजल अली कमिशनचं खूप सीन असतं प्रश्नामध्ये, क्वेश्चन पेपर मध्ये. 1953 मध्ये आली. फजल अली एक होते, अजून पन्नीकर होते आणि कोण होते यार, कुंजरू. कुंजरू होते. तिघांनी असं म्हटलं की एक भाषा एक राज्य नाकारले, वन लँग्वेज वन स्टेट नाकारले, पण भाषेच्या आधारावर आपण राज्य निर्माण करू अशी त्यांची काय म्हणते भावना होतीच. ठीक आहे, त्यानंतर जे काही 4 क्लासिफिकेशन आहेत हे रद्द झाले आणि दुसरे आले कोणते, ते रद्द होऊन काय झालं 1956 मध्ये, 1 नोव्हेंबर 1956 म्हणू शकतो आपण, तेव्हा काय झाले, भारतामध्ये 14 राज्य आणि 6 युनियन टेरिटरीज तयार झाला. कसं लक्षात ठेवायचं, 14 राज्य आणि 6 युनियन टेरिटरीज. आता भारतामध्ये किती राज्य आहेत? एक सेकंड, आता भारतामध्ये किती राज्य आहेत? 28 राज्य आहेत. अर्धा करा ना बाई त्याला, किती होणार? 14 होणार. 14 राज्य पूर्वी होते, 6 युनियन टेरिटरीज होत्या. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. 6 प्रशासकीय विभागाला 6चा वर्ग करा किती? 36 असं लक्षात ठेवू शकतात तुम्ही, जर तुम्हाला नंबर लक्षात राहिले नसेल. होतं असं, मलाही नंबर लक्षात राहत नव्हते पहिले स्टार्टिंग मध्ये, आता एक राहतात म्हणून. ठीक आहे, इतकं समजलं. थोडस आर्टिकल एक लक्षात ठेवा, 371A पासून ते जे पर्यंत यातलंही येऊ शकतं ऍज अ मॅच द फॉलोइंग. नेमकं काय आहे?
नेमकं महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, म्हणजे ज्यामध्ये जे जे राज्य दिलेले आहेत, ज्या कलमामध्ये या कलमात हे राज्य दिले, ते त्यांचे इम्पॉर्टन्स, त्यांच्यामध्ये काय कमी जास्त आहे हे त्यात दिलेलं आहे. ठीक आहे. 371 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात. ठीक आहे. ह्यासाठी एक ट्रिक आहे पहा. नाम अस्मा का जीके. पेन जरा डार्क घेऊ का, मी हीच वापरेन. नाम अस्मा जीके. NAMA नाम अस्मा जीके. हे झालं 371. हे ABCDEFG पर्यंत आहेत, जे पर्यंत आहेत त्यांचं एक लक्षात ठेवा. एन पासून काय येईल? नागालँड येईल. ए पासून काय येईल? आसाम येईल. एम मणिपूर. ए आंध्र प्रदेश. हे पण आंध्र प्रदेश बट युनिव्हर्सिटीचं आहे. एस सिक्कीम. एम मिझोरम. ए अरुणाचल प्रदेश. जी गोवा. के कर्नाटक. समजलं तुम्हाला? नाही समजलं तरी ते मी दिलेलं आहे व्यवस्थित, तेवढं पाहून घ्या. हे पहा, ते पाठ करा, काही करा, ट्रिक तुमची बनवा, काही बनवा, पण हे पाठ करा. ऐका माझं इथं. हे पहा, यामध्ये मेघालय नाहीये. यम मिझोरम एक येणार. मिझोरम शेवटी येणार आणि मणिपूर स्टार्टिंग मध्ये येणार. ठीक आहे. आता हे थोडेसे घटक आणि महत्वाच्या माहिती दिलेल्या आहेत, म्हणजे येऊन गेलेला आहे प्रश्न म्हणून दिले की 10वी घटना दुरुस्ती 1961 नुसार दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश तयार झाले. ठीक आहे. आता सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 8 आहेत. 8 आहेत. परत 12व्या घटना दुरुस्तीनुसार 1962 मध्ये गोवा, दमण, दीव तयार झाले. 22व्या मेघालय, आसाम. ठीक आहे. 1 मे स्थापना दिवस. एकतर महाराष्ट्राचा पण आहे स्थापना दिन आणि गुजरातचा पण आहे. 1 मे 1960 म्हणजे जेव्हा 14 राज्य बनले होते आणि 6 युनियन टेरिटरीज बनले होते ना, तेव्हा महाराष्ट्र होता का? नव्हता. कारण 1956 मध्ये बनलेले आहेत ना राज्य. महाराष्ट्र केव्हा जन्माला आलेला आहे? महाराष्ट्र आले 1960 मध्ये. 1 नोव्हेंबर स्थापना केव्हा झाली? 1 नोव्हेंबर मध्ये स्थापना दिवस. केरळचा आहे, कर्नाटकचा आहे, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा. अजून एक लक्षात ठेवा, 2 जून 2014 तेलंगणा तयार झाले. तेलंगणा शेवटचा, हे जे राज्य होतं शेवटचं, म्हणजे आत्ताचा जे नवीन ताजा राज्य आहे ते तेलंगणा आहे. ठीक आहे. समजलं का तुम्हाला? इथलं कसं वाटतं तुम्हाला लेक्चर? खूप बोलली आहे मी, खूप म्हणजे खूप. ठीक आहे. असो, काही नाही, बस तुमच्यासाठी असतं आणि स्वतःसाठीही असतं, जास्त करून दोघांसाठीही असतं. मला शिकवायला आवडतं म्हणून मी घेत असते. बोर होतं कधी कधी घरी आल्यावर. ठीक आहे. सो कसं वाटलं तुम्हाला लेक्चर? मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काय म्हणतात त्याला, सबस्क्राईब करा. ठीक आहे. बार नाही बोलून दाखवत, पण करतच नाही यार तुम्ही, लाईक पण करत नाही. साधं पाहून सीन करून सोडून देता. असं कुठं असते का? चिटिंग आहे यार. असो, तुम्हाला चांगलं वाटलं का लेक्चर? म्हणजे ते 21,000 वगैरे खूप लेंदी होईल ते, असं मला वाटतं. आता एक्झाम जवळ आहे म्हणून या टाईपने शिकवत आहे, हेल्प होईल तुमच्या एक्झाम मध्ये. मग माझ्याही मनात ती आयडिया आली होती, पण मी नाही घेतली. ठीक आहे. सो एंड करूया लेक्चरला. भेटूया आता उद्याच्या लेक्चर मध्ये. जय हिंद.